नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी विश्रांती तुम्हा सर्वांचं चिझेलाईपणे मनापासून खूप स्वागत करते. तर आज मी आलेली आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी आणि आज मी माझ्या यूट्यूब चॅनल थ्रू तुम्हाला दाखवणार आहे प्रतापगड. चला मग पाहूयात प्रतापगड कसा दिसतो ते. या माझ्यासोबत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रतापगडाला तुम्हाला यायचं असेल तर इथे एंट्री तिकीट नाहीये आणि मुद्दा क्रमांक 2, इकडे स्टार्टिंगलाच गाईड आहेत. जर तुम्हाला गाईड पाहिजे असतील तर त्याची किंमत आहे 600 रुपये. ती आम्हाला जरा जास्त वाटली त्यामुळे आम्ही गाईड घेतला नाही. अदरवाईज तुम्ही सोलोही फिरू शकता आणि एक्सप्लोर करू शकता यासोबत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो प्रतापगड आहे त्याचं पहिलं नाव म्हणजे अगदी पूर्वीचं नाव होतं ढोरपगड. म्हणजे इकडे पूर्वी असणारी गावं आणि त्यामध्ये असणारी माणसं ते लोक त्यांची गुरंढोरं इकडे चरायला आणायची, त्यामुळे त्याला ढोरं म्हणजे ढोरपगड बोलायचे. पण नंतर शिवाजी महाराजांनी जेव्हा अफजलखानाचा वध केला, त्याला मारलं, तेव्हा तो मोठा प्रताप झाला आणि त्या प्रतापाला संबंधून किंवा अनुसरून याला प्रतापगड असं म्हटलं जातं. चला मग पाहूयात. या तर अशा प्रकारे साधारणतः 95 पायऱ्या चढल्यानंतर प्रतापगड अगदी सहजरित्या वरपर्यंत आपण पोहोचू शकतो. अगदी सुंदर सोयीस्कर किल्ला आहे, कारण की फक्त 95 पायऱ्यामध्ये आपण गडापर्यंत पोहोचतो. चला मग थोडीशी शांतता घेऊन आता मी पुन्हा गडामध्ये प्रवेश करते. मुख्य दरवाजातून आत आल्यानंतर एवढा मोठा असा जागा आहे, तोफ ठेवलेली आहे की खूप पुरातन तोफ आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणलं की तोफेवरती बसून आहे. बऱ्याच ठिकाणी तोफेवरती बसताना की त्याचा अपमान केला जातो, म्हणून हे त्यांच्यासाठीच केलेलं आहे जे फक्त निवड फोटो काढायला येतात आणि तोफेवरती बसतात, तेही मजा घेण्यासाठी.
गडाच्या अगदी वरच्या भागावरती आल्यानंतर इथे केदारनाथाचं मंदिर आहे आणि अगदीच थोडं वरती थोड्या पायऱ्या चढल्यानंतर शिवाजी महाराजांची प्रतिमा म्हणजेच मूर्ती आहे. चला मग पाहूयात ती. तर आता याच्या आधी आपण केदारनाथ मंदिर बघितलं आणि त्यानंतर पुढचा भाग होता तो बालेकिल्ला होता. बालेकिल्ला या जागेवरती होता आणि नंतर 1957 मध्ये इथेही शिवाजी महाराजांची मूर्ती वरती आणण्यात आली, त्यांची स्थापना केली. तर आजचा हा संपूर्ण व्हिडिओ जो होता तो प्रतापगडावरती होता. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.